सकाळचे 5 वाजलेत. वर्कआउटला चालली आहे आता. आता वर्कआउट संपलेला आहे. मी चालली घराकडे. हे माझी मैत्रीण ते इथं शेपूची भाजी करायची आहे डब्याला मुलीच्या. तेल गरम करायला ठेवले. भाजी झालेली आहे. चपात्या पण झाल्या डब्याच्या. मुलीला सोडायला चाललेत आता. चाललेत आता. बाय बाय. माझी ही रोजची रुटीन आहे. वर्कआउट करून आलं ना, हे शेक प्यायचं. हार्बर्ड लाईफचं शेक आहे हे. आम्ही ह्याला आहार म्हणतो. रोज पिते मी सकाळी वर्कआउटहून आल्यानंतर. कांदा, खोबर आणि टमाटर टाकले. याची गिरवी करून घेणार आहे आता. गिरवी झालेली आहे आता भाजीची तयारी. मासे आणले त्यांनी. मुंबईचे मासे आहेत. रात्री चालत हो. रात्री आलेत. मुंबईहून मासा आला आहे. बांगडा. हे कोणता आहे? हा पॉपलेट. 1000 रुपये किलो पॉपलेट. बापरे. आणि ही कोळंबी. आता हे कसं काढायचं हो? कसं काढायचं बघ की युट्यूबवर. हे बघा, आता मिस्टरनी बांगडा मच्छी आणून दिलेत. फ्रेश आहे बरं का. मुंबईहून आलेला आहे. बुधवारी आणि शुक्रवारी ही मासा येते लातूरमध्ये, विवेकानंद चौकमध्ये. कोणाला पाहिजे असले तर मी त्याचा नंबर देते. हे काही कोळंबी फ्रेश आहे एकदम. हे बघा. आणि पॉपलेट. हे बघा. कोण घेते भाजीसाठी. हे बघा इळते. बघा आता माशी कशी कापून घेते. मुंडी कापायची याची. हे बघा. चाकू घ्यायचं, याचं पोट फाडायचं. पोट फाडलं त्याचं आतमधलं घाण जे राहतं ते पूर्ण हे बघा असं काढायचं. हे बघा. हिपटी कापायची. हे बघा.
एकदम फ्रेश मासा आहे बरं का. मुंबईवरून येते मासा लातूरमध्ये. ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला मेसेज करा. मी तुम्हाला नंबर देते ते फिशवाल्याचा. असे चिरा पाडायच्या. असे धुवून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद आणि मीठ लावून ठेवायचं 5 मिनिट आणि नंतर भाजी करायची. भाकरी करून घेते आता. भाकरी झाल्या. किचन वट्टा साफ करून घेतले पूर्ण. हे बघा, भांडे बी घासून घेतले. झालं आता जेवण करायचं. या जेवायला घरी आमच्या सगळेजण. शाळेतून मुलीला आणले त्यांनी जाऊन. हे बघा, नाही ग, मी 5ला सुटते शाळा म्हटली. संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला, भांडे पण झाले, सगळं किचन वट्टा पुसून घेतला. हे खालचं पुसून घेतलं पूर्ण. मुलगा माझा कपड्याच्या घड्या करते. बाय. कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईबर करा. बाय.